नमस्कार. मी नरेंद्र दत्तात्रय शृंगारपुरे. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी बँक एफ डी आणि म्युच्युअल फंडचे डेट फंड ह्यांच्याबद्दल बोलणार आहे. जे सिनियर सिटीजन आहेत जसे माझ्यासारखे आहेत, त्यांचा आता सगळ्यात मोठा त्याच्यासमोर जो प्रश्न उभा राहिला आहे तो हा आहे की त्यांनी जे त्यांचे रिटायरमेंटचे जे कॉर्पस आहेत ते सेफ्टी म्हणून बँकेमध्ये एफ डी म्हणून करून ठेवले. काही वर्षापर्यंत तो बँकेचा जो एफ डीवरती इंटरेस्ट होता तो चांगला होता, डबल डिजिट होता, इवन 9%, 10% वगैरेपर्यंत पण होता. पण आता काय होतं आहे की प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ते त्याचे आधीचे रिसिट रिन्यू करायला जातात आणि समजा एखादी नवीन रिसिट नवीन डिपॉझिट द्यायला जातात बँकेत, तेव्हा ते बघतात की प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी बँकेत जातो तेव्हा तेव्हा माझा तो इंटरेस्ट आहे तो कमी कमी होत जातो आहे. आणि त्यांना एक अनकम्फर्टेबल फिलिंग त्याच्यामध्ये येते की प्रत्येक वेळेला मला जे इंटरेस्ट मिळतो तो कमी कमी मिळतो. तर त्या कंपॅरिझनमध्ये मी आता जे म्युच्युअल फंडमध्ये डेट फंड आहेत त्याच्याशी मी ह्यांना आता कम्पेअर करणार आहे. पण मी त्याच्यामध्ये ह्या वेळेला रिस्क किंवा बाकीच्या काही गोष्टीबद्दल नाही बोलणार. मी फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो आहे आता ह्या व्हिडिओमध्ये की बँक एफ डी सारखाच जे म्युच्युअल फंडमध्ये जे डेट फंड आहेत त्याच्यातून आपल्याला जास्त बेनिफिट कसा मिळू शकतो. आता काय आहे की पहिल्या 3 वर्ष तो बँकेचा एफ डी आणि म्युच्युअल फंडचे जे डेट फंड आहे त्याचा रिटर्न सेम आहे असं आपण धरून चालू. तसा सेम नसतो, थोडासा तो 1-2% जास्त असतो. पण ह्या पॉईंटला मला सांगायसाठी मी असं धरून चाललो आहे, ॲझम्पशन आहे की दोन्ही जे रेट ऑफ रिटर्न आहे ते सेम आहे, बँक एफ डीचं पण आणि डेट फंड पण. तर 3 वर्षापर्यंत या दोघांमध्ये काहीही फरक नाही. दोघांचा रेट ऑफ रिटर्न सेम आहे, इंटरेस्ट इन्कम जे आहे ते पण त्यांचं सेम असणार. समजा 1 लाख एफ डी केली आणि 1 लाखाचा डेट फंडमध्ये म्युच्युअल फंडच्या डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, तर त्या दोघांचा अप टू 3 वर्ष जो रिटर्न आहे तो सेम आहे. पण आपण जेव्हा 3 वर्ष क्रॉस करतो त्यावेळेला हा जो टॅक्सेशन आहे हा टॅक्सेशन डिफर करतो. 3 वर्षापर्यंत टॅक्सेशन पण दोघांचा सारखं आहे. इंटरेस्ट इन्कम आहे ते आपल्या इन्कममध्ये ॲड होतं. डेट फंडमध्ये पण समजा आपण 3 वर्षाच्या आत ते रिडीम केले तर त्याच्यात पण आपल्याला जे आपला रिटर्न आपण आहे तर कॅपिटल गेन म्हणून होतं त्याला, तर तो पण आपल्या इन्कममध्येच ॲड होतो आणि आपला जो मार्जिनल रेट आहे टॅक्सेशनचा, इन्कम टॅक्सचा, त्याप्रमाणे आपला टॅक्स लागतो. पण जेव्हा तो डेट फंड 3 वर्षाच्या वर जातो त्यावेळेला आपला खरा फरक सुरू होतो. बँक एफ डीमध्ये तुम्ही 1 वर्षाची एफ डी ठेवा, 6 महिन्याची एफ डी ठेवा, 10 वर्षाची एफ डी ठेवा, तुम्हाला जो इन्कम टॅक्सचा जो प्रोव्हिजन आहे ती सेम आहे. पण डेट फंडमध्ये काय होतं की 3 वर्ष क्रॉस केल्यानंतर जो कॅपिटल गेन जो असतो त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे टॅक्सेशनसाठी तो फरक पडतो. फरक कसा पडतो की आपल्याला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. आता इंडेक्सेशन म्हणजे काय? इंडेक्सेशन म्हणजे जे आपली जी महागाई वाढते, इन्फ्लेशन जे वाढतं, त्या इन्फ्लेशनला ह्या इंडेक्सेशनमुळे ॲडजस्टमेंट होते. म्हणजे मी असं समजा की मी आजच्या दिवशी 1 लाखाचा एक डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केली आहे. त्याची जी प्राईस आहे माझी ती 1 लाख आत्ता होती. 3 वर्ष झाल्यानंतर मला समजा त्याच्यामध्ये माझी जी व्हॅल्यू होती ती समजा झाली 1,25,000 रुपये. पण म्हणजे मला 25,000 रुपये त्याच्यामध्ये फायदा झाला. पण माझी जी कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट होती जी 1 लाख 3 वर्षापूर्वी होती ती इन्फ्लेशनमुळे ती 1 लाख नाही राहिली, ती कमीत कमी 1,05,000, 1,03,000. त्याचा एक इंडेक्स असतो, त्याचा एक फॉर्म्युला आहे
आणि तो प्रत्येक वर्षी एप्रिलमध्ये डिक्लेअर होतो. तर त्यामध्ये समजा माझी जी कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट जेव्हा मी रिडीम करतो त्यावेळेला ती 1,00,000वरून समजा 1,03,000 4,000 झाली आणि मला जो 25,000 गेन झाला होता त्या दोघांचा तो नेट येणार. म्हणजे मी समजा थिअरटिकली जर असं सांगितलं की माझी कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट 3 वर्षानंतर 1,05,000 झाली, माझा गेन होता तो 25,000 होता, माझा नेट गेन आहे तो आहे फक्त 20,000. तो आहे इंडेक्सेशनचा बेनिफिट. त्याने काय होतं की आपली जी कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट जी वाढते इन्फ्लेशनमुळे त्याला पण ह्याच्यामध्ये फॅक्टर करतात, जे बँक एफ डीमध्ये आपल्याला ही फॅसिलिटी नाही. त्यामुळे आपण जेव्हा एफ डीचा विचार करतो त्यावेळेला आपण इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळत नाही आहे, पण डेट फंडमध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो आणि त्याची जी आपली टॅक्स लायबिलिटी आहे कॅपिटल गेनची ती सबस्टॅन्शियली कमी होते. त्यामुळे जेव्हा 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते 3च्या पुढे किती असू शकतात, कारण आपले बऱ्याचशा लोकांची एफ डी 5 वर्ष 10 वर्ष वगैरे पण असतात. तर तो जो दोघांमधला टॅक्सेशनचा फरक आहे तो सबस्टॅन्शियल बनतो. बरोबरीने आपण आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे एफ डी म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणा ती पण सबस्टॅन्शियल असल्यामुळे त्या दोघांचा जो इफेक्ट आहे तो बऱ्यापैकी मोठा होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जो फरक दिसतो दोघांमध्ये तो 3 वर्षांचा आपला खूप जास्त दिसतो. तर मला आता ह्या व्हिडिओमध्ये हा दोघांमधला जो इंडेक्सेशन टॅक्सेशनसाठी जो आपल्याला ॲडव्हान्टेज घेता येतो तेवढंच फक्त सांगायचं होतं. मी आता ह्या व्हिडिओमध्ये जो डेट फंड चा आपण पोर्टफोलिओ कसा बनवू शकतो, कारण बेसिकली जे बँक एफ डीमध्ये ठेवतात ते आपली एक रिस्क कमी असते असायला हवी म्हणून ते ठेवतात. तर त्याच अँगलने आपण आपला डेट फंडचा पोर्टफोलिओ कसा बनवू शकतो त्यासाठी मी माझा एक पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे नीट मी तुम्हाला समजावून सांगेन. मग आता ह्या व्हिडिओमध्ये मी एवढाच सांगतो. माझा हा व्हिडिओचा कंटेंट माझा चॅनलचा कंटेंट तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.